हॅलो एव्हरीवन. तर मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी पनीर भुर्जी बनवली. कशी बनवली चला सांगते. तर त्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा, एक टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेला, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे. तो साईडला सारला. नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ टाकून छान परतून घेतला. दोन्ही छान परतून झाले की त्याच्यामध्ये टाकलेले पाव चमचा हळद, 1.5 चमचा गावठी लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे. कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये टाकलेली आणि छान परतून घेतलेलं आहे. ते करपू नये म्हणून त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते हाताने व्यवस्थित कुस्करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि मस्त त्याला 1.5 मिनटासाठी हलवून घेतलेलं आहे. आणि 1.5 मिनटं झाले की मग त्याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर पुन्हा एकदा आणि मग पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे. आणि मस्त अशी पनीर भुर्जी आपली रेडी झालेली आहे. त्याच्यासोबत मस्त अशी कडक बाजरीची भाकरी आणि कांदा आणि पनीर भुर्जी याचं कॉम्बिनेशन तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच नवीन